नेवासा पोलिसांची मध्यरात्री मोठी कारवाई. वाकडी शिवारात शेतात लपवलेला तब्बल 4,78,000चा गांजा जप्त. दोघांना रंगेहात ठोकल्या बेड्या. नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा विक्रीच्या मोठ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या दोघांना नेवासा पोलिसांनी रंगेहात जेरबंद केला असून त्यांच्याकडून 4,78,060 रुपये किमतीचा तब्बल 47 किलो 828 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार 24 जुलैच्या रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाकडी येथील महादेव पंडित जवदे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री अचानक छापा टाकला. या छाप्यात शेडमध्ये लपवून ठेवलेल्या 3 वेगवेगळ्या गोण्यांमधून 47 किलोहून अधिक गांजा पोलिसांना हस्तगत झाला. या कारवाईत पोलिसांनी महादेव पंडित जवदे आणि त्याचा साथीदार शुभम बाबासाहेब काळे यांना जागीच ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अंमलदार शहाजी आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी ही मोठी कामगिरी फत्ते केली असून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.